अस्मिता क्रिएशन बेळगाव यांच्यातर्फे झालेल्या फंक्शनमध्ये आमच्या नीलम टीमला भेटलेला आहे बेस्ट परफॉर्मन्स फर्स्ट नंबर आणि मला भेटलेला आहे बेस्ट ॲक्टर फर्स्ट नंबर. नक्की काय आहे पाहण्यासाठी पूर्ण व्हिडिओ पहा. तुला आपण नवीन घेऊ. हा नाही, मला आताच्या आता हवी पाहिजे. मला म्हणजे पाहिजे. अरे बाळ, तुला रिमोटची कार हवी होती की नको? तू नक्की देणार आहे का? हो देते की. प्रॉमिस? हा पण रडणं बंद कर बघू आधी. नक्की ना? हो हो बाळा. परमेश्वरा, माझा असा कोणता अक्षम्य गुन्हा घडला होता ज्याची शिक्षा तू या माझ्या लेकराला दिली आहेस? शरीरानं तर तरुण बनवलंच त्याला, पण मेंदू मात्र 5 वर्षाच्या मुलाचाच राहिला आहे. माझ्या नंतर काय होईल याची काळजी करून माझा जीव तीळ तीळ तुटतोय. आलास बाळा? हो आलो. हे बघ संजू, मी डॉक्टर जोशींची अपॉइंटमेंट घेतली आहे. अपॉइंटमेंट? हो. आता नंदिनीला 7वा महिना सुरू झालाय. तिला आधीच आपण भरपूर उशीर केलेला आहे की तपासणी करायला. मला तर आता तिचे डोहाळे बघता मला अशी भीती वाटत आहे की तिला आता पण मुलगीच होईल. मला आपल्या वंशाचा दिवा हवा आहे. तुझ्या दादाची मानसिक स्थिती ते पाहता मला फक्त तुझ्याकडूनच आशा आहे. बघ, आणि लवकरात लवकर जाऊन उद्या तिला घेऊन जा. आणि जर मुलगीच असेल तर ऍडमिट कर आणि लवकरात लवकर गर्भपात करायला हवा तिचा. बघ त्याची अवस्था. भूक लागली. हो रे बाळा, चल मी वाढते तुला. दिवसभर ऑफिसची किटकिट, घरी आल्यावर आईची किटकिट, तर बायकोकडे तर थोडा गोड बोलतो. तर बोलली तर बरं. नंदो, हो आलो. बस सावकाश. कसं होता तुझा दिवस? बरा होता. तुमचा कसा गेला ऑफिस मध्ये? काय सांगू, किट 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 किट. का ना, बोला. मला ना मनात थोडी भीती वाटत आहे. भीती आहे? कशाची? हे बघा, हा. आपल्या बाळाला मला जन्म द्यायचा आहे. तुम्ही प्लीज ह्या वेळेला आईचं काही ऐकू नका ना. हो ग, मला पण बाळ पाहिजे आहे. पण आई सांगते ना, आम्ही फक्त चेकअप करूया, बघू तरी मुलगा आहे की मुलगी आहे. मुलगा असो किंवा मुलगी, मी काही मारणार नाही बघा. हे बघ, तुला तर माहितच आहे, तर काय तर नाव तर करेल. तुम्ही असं कसं बोलू शकता? मी सुद्धा कुणाची तरी मुलगीच आहे ना. माझ्या आई वडिलांनी असा विचार केला असता तर. तुला प्रेमाने सांगितलेलं कळतंय की नाही? आई म्हणेल. अहो ऐका ना, बोला. प्लीज तुम्ही टेन्शन घेऊ नका. काही असेल ते देवाची मर्जी आहे. हे बघ, तू मेलीस तरी चालेल, पण आई म्हणेल ना तसंच होणार. माझं बाळ. माझं बाळ आहे. माझं बाळ. अरे बाबा, कुठे लक्ष आहे तुझं? सॉरी सॉरी दादा, सॉरी. अरे संजू, थांब जरा. रे दादा, चेहरा का पडलाय तुझा? कसला टेन्शन आहे का तुला? हो रे दादा, जरा घरचं टेन्शन आहे. काय काय झालं? मोठा भाऊ समजून सांग मला.
हे बघ दादा, तुला तर माहितच आहे, नंदिनीला 7वा महिना चालू आणि आईला वाटतंय की ह्या वेळेला पण मुलगीच नाही, पण मला मुलगाच हवा. आणि हे नंदिनीला कसं सांगायचं याचं टेन्शन लागलं. अरे मूर्ख आहेस का तू? असं का दादा? एज्युकेटेड मुलगा असून इतके तुच्छ विचार करतोस? वाटलं नव्हतं मला. आई पाहिजे, बायको पाहिजे, बहीण पाहिजे आणि मुलगी नको. अरे तुमच्यासारख्या लोकांमुळे वंशाच्या दिव्यासाठी कित्येक वंशाच्या पणत्या विजवल्या जात आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं. हो दादा, पण काय करणार, मुलगा हा घराला वाढवतोय, मुलगी कुठे वाढवते. अरे छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं असं अवश्य म्हण, पण छत्रपती शिवाजींनी हे बघा दादा, तुम्ही म्हणाला पटलं मला. आता बघू. आणि एक तर आता शिवाजी महाराज एवढं बोललाय, सगळं बोललाय, तर चुकलंच माझं. मी आता लगेच घरी जातो आणि आईशी बोलतो, नंदिनीशी बोलतो. बरोबर आहे रे, पण आज आपल्या भारताचा इतिहास जसा महापुरुषांचा आहे तसाच इतिहास कित्येक रणरागिणीचा सुद्धा आहे. बरोबर बरोबर. मुलगी वाचली पाहिजे. जर आपल्या मुलींची सुरक्षा जर तुला करता येत नसेल तर त्यांच्यासाठी तुला कुस्ती, लाठीकाठी, दंड असे तुला शिकवायला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात आया बहिणीची आबरूलूट जर जात होती, त्यांचे हातपाय असे जागीच कलंकित होते, तशीच शिक्षा या नराधमांना केली पाहिजे. बरोबर दादा. वडला दादा. अरे मुलगी म्हणजे मायेचं सागर, मुलगी म्हणजे प्रेमाचं जागर. अरे भावाचं अतूट नातं जपणारी ही मुलगीच असते. सासर आणि माहेर अशा 2 कुटुंबाचं मिलन करणारी ही मुलगीच असते. आणि त्याचा जीव तू गर्भात संपून टाकतोय. नाही दादा, अरे लाज वाटली पाहिजे तुला, लाज. नाही असं असं व्हायला देणार नाही. अरे माफी माझी मागू नकोस, जाऊन बायकोची मागू नको. आता लगेच जातो आणि पहिला नंदिनीची मागतो. तिथं आई, अरे संजू, कुठे आहेस तू? काय नाही इकडं बाहेर आलतो थोडस. काय झालं? अरे बाळ, जिथं असशील तिथं ताराराणी हॉस्पिटलला लगेच ताबडतोब निघून ये. का? ये तर सांगते मी तुला. तर झालं तर काय? ये तू आधी. आलो 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 आलो. आई, काय झालं? आणि तिथं का बोलवलीस मला तू करा? अरे बाळा, काय सांगू तुला. हे अरे किती गोंडस बुद्धी होती. हे काय झालंय? पण आय एम सॉरी, आम्ही वाचू शकलो नाही तुमच्या बायकोला आणि बाळाला. आई, ते आपलं काय होता? ते काय करून बसलो मी? ते असं व्हायचं नव्हतं काही. सावर बाळ, सावर. काय नंदिनीला आहे ना बरोबर? नाही रे, नाही, ती पण नाही राहिली आपल्या. काय? बाबा, ए बाबा, अरे इकडे तिकडे काय बघतोयस? मी तीच बोलते जिचा देह तुझ्या हातात आहे, जी प्रत्यक्षरित्या कधीच तुझी झाली नाही, जिचा या जीवनात येण्याआधीच तू तिटकार केलास, जिचा चेहरा बघायची तुझी इच्छा नव्हती, जी तुला नकोशी होती. का केलंस रे बाबा तू असं? इतकी वाईट होती का रे बाबा मी? तुला माहितीये का रे बाबा, जेव्हा मी पोटात होती ना, तेव्हा तू आणि आजी जे बोलायचं ना, ते ऐकून मला खूप भीती वाटायची रे बाबा. पण आई प्रत्येक वेळेला मला धीर द्यायची की काही झालं तरी मी तुला काही होऊ देणार नाही. पण शेवटी ती पण फारली ना रे बाबा. तू जर तिचा साथ दिला असतास तर आज मी तुझ्या खुशीत जिवंत असली असती ना रे बाबा. एखाद्या मुलीच्या जीवनात जर कोणी खरा हिरो असतो तर तो तिचा बाबा असतो. आणि त्याच बाबाला जर ती नकोची झाली असेल तर मग ती या जीवनात कुठल्या आशेने यायचं रे बाबा? असं का केलंस रे बाबा तू?
यायचं होतं ना रे मला या जगामध्ये.